या आगीची अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान एक मोठी अपडेट आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक 2026 मंजूर झालंय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानसभेत हे विधेयक मांडलं. जमीन महसूल संहिता विधेयक विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार काही सुधारणा करण्यात आल्या. या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल चोरी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. तर राहुल, काय सांगाल, हे विधेयक मंजूर झाल्यानं आता नेमकं काय बदलणार आहे? अगदी खरं तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक जे की एकमतानं विधानसभेत आज मंजूर झालेलं आहे. एकंदरीत बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा आणि यासोबतच नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये देखील भाजपला सर्वाधिक यश मिळण्यासाठी जे महत्वपूर्ण विधेयक आज जे होतं ते देखील महत्वाचं ठरलेलं आहे. कारण या सगळ्या विधेयकामधून मध्यम वर्गापासून ते अगदी उच्च मध्यम वर्ग यांना थेटपणे लाभ होतोय. यासोबतच शेतकऱ्यांच्या ज्या ठिकाणी गायरान जमिनी गेल्या होत्या, ज्या ठिकाणी अतिक्रमण झाली होती, शहरालगत असणाऱ्या अनेक जमिनींमधून ज्या पद्धतीनं अतिक्रमण जी झाली होती ते देखील आता पूर्णपणे उठवण्यात येणार असून या संपूर्ण क्षेत्राचा लाभ जो आहे तो अत्यंत मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय नागरिकांना होणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यात ज्या पद्धतीनं महसूल खात्याकडून येणे रद्द करणं असेल, गुंठेवारी पद्धत रद्द करणं असेल, असे अनेक महत्वाचे आणि ठोस निर्णय जे की वर्षानुवर्ष जी तशीच पद्धतीने रखडलेले होते. खास करून ब्रिटिशकालीन कायदा जो जमीन महसूल अंतर्गत होता तो देखील आता या विधेयकानं संपूर्णपणे बदलण्यात येईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचा थेट लाभार्थी जो आहे, याचा थेट फायदा जो आहे तो अगदी तळागाळातल्या सामान्य नागरिकांपासून ते व्यापारी संघटना असतील त्या सगळ्यांनाच थेटपणे होणार असल्याचं समोर येत आहे. बरोबर आहे राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.